नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले आशिया खंडातील सर्वात मोठे व खोल कुंड श्री क्षेत्र मळगंगा माता निघोज, तालुका पारनेर, टाकळी हाजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, निघोज येथील रांजण खळगे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. रांजण खळगे हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे. वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्याची निर्मिती होते. नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एकाआड एक असू शकतात. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगडगोटे वाहत येतात. दगडगोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने मृदू खडक झिजून कठीण खडकाचा मधला भाग तसाच राहतो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या क्रियेमुळे नदीच्या पात्रात रांजण खळगे तयार होतात. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळी हाजी नावाचे गाव आणि नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील निघोज गाव यांची सीमेवरून कुकडी नदी वाहते. नदीच्या दोन्ही काठावर बेसॉल्ट खडक आहेत. नदीने वाहून आणलेले दगडगोटे या बेसॉल्ट खडकावरील खोलगट भागात अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगडगोटे या भागात गोल फिरून खोलगट भागाचे अर्धगोलाकार खड्ड्यामध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला थोडकी नव्हे तर हजारो वर्षे जावी लागतात. कालांतराने या खड्ड्याचे रांजणाकार खळग्यात रूपांतर होते. महाराष्ट्रात रांजण खळगे असलेली ठिकाणे. निघोज सर्वात अधिक प्रसिद्धी मिळालेले अहमदनगर जिल्ह्यातील गाव. सुधागड जवळ दातपाडी नदीतील भांडेराहील असा रांजण खळगा. सुधागड तालुक्यातील नागशेत गावाजवळील वाळणकोंडचे लतकोंडी रांजण खळगे. शेलारवाडी पुण्यापासून 30 किलोमीटर येथे इंद्रायणी नदीत नदीचा प्रवाह वाहता राहावा म्हणून नदीच्या पात्रात खोदलेल्या चरामध्ये हे रांजण खळगे सन 1940 नंतर तयार झाले आहेत. यांचे व्यास 20 सेंटीमीटरपासून 1 मीटरपर्यंत आहेत. सर्वात मोठा रांजण खळगा 110 × 80 सेंटीमीटर आकारमानाचा असून तो 129 सेंटीमीटर खोल आहे. रांजण खळगे असलेले हे क्षेत्र 350 × 210 मीटर आहे. पुणे कोल्हापूर हायवे NH4 वरील सेंद्रे या गावापासून 4 किलोमीटर असलेल्या वळसे जिल्हा सातारा गावातील उरमोडी नदीमधील रांजण खळगे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बलवडी या ठिकाणी शंभूखडे येथे पांडवघळई शंभूघळ आहे. त्या ठिकाणी रांजण खळगे आहेत. त्यामध्ये कायम पाणी असते. महाराष्ट्राला निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेले आहे. सह्याद्रीतील नाना विविध पर्यटन स्थळे पाहण्यास पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात व हिवाळ्यात गड किल्ल्यावर ट्रॅकिंगसाठी हौशी पर्यटकही गर्दी करतात. पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे ज्याला निसर्गाचा भौगोलिक चमत्कार लाभला आहे. महाराष्ट्र हा वैविध्याने नटलेला आहे. मात्र अजूनही अशी काही ठिकाणं आहेत जी अद्यापही दुर्लक्षित आहेत.
त्यातीलच एका ठिकाणाबाबत आम्ही सांगणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यात एक गाव आहे. या गावातून वाहणाऱ्या कुकडी नदीत हा भौगोलिक चमत्कार घडला आहे. गेली कित्येक वर्ष दुर्लक्षित असलेले हे ठिकाण गेल्या काही वर्षापासून चर्चेत आलं आहे. अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनेही या ठिकाणाला भेट दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील निघोज या गावात हा भौगोलिक चमत्कार आहे. या ठिकाणी ज्वालामुखीपासून तयार झालेला बेसॉल्ट खडकाच्या आड एक थर आहे. त्यातून कुकडी नदी वाहते. मात्र या खडकामध्ये एक रुंद दरी तयार झाली आहे. नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने नदीपात्रात पाषाण शिल्प तयार झाले आहेत. या खडकाला रांजणासारखा आकार प्राप्त झाल्याने या ठिकाणाला रांजणखळगे असे म्हटलं जातं. त्यामुळे परिसरात निघोजचे रांजणखळगे म्हणून प्रसिद्ध आहेत. निघोजच्या रांजणखळग्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे हल्ली जगभरातील शास्त्रज्ञ आणि पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. कुकडी नदीच्या पात्रात असे अनेक रांजणखळगे असून ते खोल आहेत. नदीपात्रातील कठीण आणि मऊ खडकांचे स्तर आहेत. नदीपात्रात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड वाहून येतात. दगड आणि खडक यांच्यात सतत होणाऱ्या घर्षणामुळे मऊ खडक झिजतो आणि कठीण खडकाचा भाग तसाच राहतो. लाखो वर्षापासून ही क्रिया होत आहे. या क्रियेमुळे या नदीपात्रात रांजणखळगे तयार झाले आहेत असं संशोधकाचं म्हणणे आहे. रांजणखळग्यातून खळखळणारे पाणी पाहून मन प्रसन्न होतं. या ठिकाणचे सौंदर्य पाहण्यासाठी इथे एक झुलता पूलही बांधण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्यटक या जागेचा मनसोक्त आनंद घेऊ शकतात. वेगवेगळ्या कोनातून हे सौंदर्य पाहता येऊ शकते. निघोज गाव हेच कुकडी नदीच्या काठावर वसलेले आहे. हे गाव आणि गावातील निवासस्थानेही पाहण्यासारखे आहेत. गावचं ग्रामदैवत असलेले देवस्थान म्हणजेच मळगंगा देवीचं मंदिर आहे. या देवळापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. नदीचा खळखळता प्रवाह आणि रांजणखळग्यातून येणारे पाणी आणि त्याचा आवाज हे दृश्य खूपच मनोहारी आहे. पावसाळ्यात तर परिसर अतिशय सुंदर दिसतो. पुण्याच्या बाहेर पडलात की गर्दी कमी होऊन वाहतूक कमी होते. निघोजला जाण्यास 2 रस्ते. शिरूरच्या पुढे घोड नदीचा पूल ओलांडून गव्हाणवाडीच्या फाट्यावरून डावीकडे राळेगण तेरपाळ जवळा असे छोटे छोटे पल्ले गाठून निघोज गावात पोचता येते. दुसरा मार्ग म्हणजे शिक्रापूर, गणेगाव, खालसा, मलठण, टाकळी हाजी मार्गे निघोज. एका मार्गाने जाऊन दुसऱ्या मार्गाने परत आल्यास प्रवासाचा तोचपणा टाळला जातो. शिरूरहून गेलात की आधी आपण निघोज गावात पोचतो. तिथं वेशीजवळून रस्ता कुंडाकडे जातो. स्थानिक भाषेत कदाचित रांजणखळगे कुणाला समजणार नाहीत, पण कुंड किंवा कुंड माऊली म्हटलात की लगेच रस्ता दाखवतील. निघोजमधील मळगंगा देवी म्हणजेच पंचक्रोशीतल्या कुटुंबाची कुलदैवता. तिथलं दर्शन आटोपलं की अंदाजे 2-2.5 किलोमीटर जगप्रसिद्ध रांजणखळगी आहेत. कुकडीच्या प्रवाहामुळे कातळाला भेदून पाण्याने विविध अंगांनी चौखूर वाट शोधली आहे. प्रवाहासोबत आलेल्या दगडगोट्यामुळे आणि खडकातल्या खोलगट जागेत भोवरे तयार होऊन रांजण आणि अन्य आकाराची खळगी तयार झाली. आजही त्यातून पाणी वाहत असते. काही खळगी अगदी 2 पुरुष खोलीची आहेत. त्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे नदीचं पात्र जमिनीपासून जवळपास 50 ते 60 फूट खोलवर कातळ कापून पोचलं आहे. सावकाश काळजी घेत माहितीगाराची मदत घेऊन त्यात उतरून हे प्रचंड कातळ शिल्प पाहणे अविस्मरणीय अनुभव असतो. कुंडाच्या वरच्या बाजूला आता बंधारा घातल्यानं नियंत्रित पद्धतीने पाण्याच्या लयीत प्रवाह सुरू असतो. शांत झऱ्याचे झुळझुळणारे पाणी थकल्या
गोंधळलेल्या मनाला उभारी देतं. सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर नदीचा संत प्रवाह, तरीही त्या शांततेचा स्वतःचा पोत असतो. धबधब्याचा रोरावणारा उच्छल प्रवाह वेगळ्याच ऊर्जेने भारून टाकतो. अशा सगळ्याच ध्वनिसादाचं मिश्रण मनामनात तरंगत उमटवत असते. अशा जलप्रवाहाचे वेगवेगळे ध्वनी आणि त्याचा विशाल ऑर्केस्ट्रा ऐकण्यासाठी निगोजसारखं उत्तम ठिकाण नाही. कातळातून वाट काढत जाणारे पाणी त्याच्या विविध वेगानं वेगवेगळी वाद्ये लावून बसलेल्या वादकांच्या समूहाप्रमाणे एक फिलीहार्मोनिक ऑर्केस्ट्रासारखे जिवंत संगीत समोर सादर करत असते. ते ऐकण्यात आगळाच अनुभव आहे. अलीकडं या कुंडाच्या शेजारीच नदीवर झुलता पूल आहे. त्यावरून रांजणखळग्याची अथांग खोली अनुभवता येते. शेजारचंच मळगंगेचं म्हणजेच कुंड माऊलीचं नदीकाठी असलेलं मंदिर असंच अथांग मनाचा ठाव घेणारं आहे. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.